Hi student, today we discuss about the phylum Chordata, that is third phylum subphylum, that is vertebrata. In the phylum Chordata we see in last lecture subphylum, first subphylum, that is Urochordata or Tunicata. In this Urochordata we see there are two examples, that is Herdmania and Salpa. Then second phylum subphylum, that is Cephalochordata. In this Cephalochordata we see first example, that is Branchiostome. It's called Amphioxus or lancelet. Then third subphylum is the vertebrata. We see in the last lecture introduction of subphylum vertebrata. See, in this subphylum chordate notochord is replaced by cartilaginous or bony vertebral column. म्हणजे हा जो फायलम आहे, या फायलममध्ये जे कॉर्डेट्स आहेत त्यांचा जो नोटोकॉर्ड आहे, म्हणजे एक्झॅक्ट दी स्टार्टिंग ऑफ दी वर्टेबल कॉलम इट एक्सचेंज इन टू द कार्टिलेजिनस और बोनी वर्टेबल कॉलम. म्हणजे पूर्णपणे त्यांचे जे बोन्समध्ये त्यांची डेव्हलप होत असते ते जे नोटोकॉर्ड्स आहेत ते पाठीच्या कानामध्ये. म्हणजे दिस फायलम डिवायडेड इंटू टू डिव्हिजन, दॅट इज अग्नॅथोस्टोमॅटा अँड न्याथोस्टोमॅटा. फर्स्ट वी सी अग्नॅथोस्टोमॅटा. दिस डिव्हिजन अग्नॅथोस्टोमॅटा मीन्स दिस ॲनिमल्स हॅव नो जॉज, म्हणजे त्या ॲनिमल्सला जॉज प्रेझेंट नसतात. तर आपण वन बाय वन त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहू. दिस टाईप ऑफ डिव्हिजन इन्क्लूड इन मोस्ट प्रिमिटिव्ह और लोवेस्ट वर्टिब्रेट. म्हणजे हा जो डिव्हिजन अज्ञातोस्टोमॅटा आहे, अज्ञातोस्टोमॅटा प्रिमिटिव्ह म्हणजे पूर्वी, अर्लियर सुरुवातीला हा काय केला जातो, और लोवेस्ट व्हर्टिब्रेटमध्ये ओळखला जायचा. म्हणजे यांच्यामध्ये जे व्हर्टिब्रेट्स असतात हे व्हर्टिब्रेट्स कसे होते, लोवेस्ट म्हणजे सर्वात कमी व्हर्टिब्रेट्स, म्हणजे व्हर्टेबल कॉलम त्यांना प्रेझेंट नव्हतात. दीज आर विदाऊट जॉज, म्हणजे यांना जॉज नसतात. ते झालं फर्स्ट कॅरेक्टर. दिस टाईप ऑफ डिव्हिजन इन्क्लुडिंग मोस्ट प्रिमिटिव्ह, अर्लियर और लोवेस्ट व्हर्टिब्रेट. म्हणजे लोवेस्ट व्हर्टिब्रेट म्हणून ही डिव्हिजन ओळखली जायची. दीज आर विदाऊट जॉज, म्हणजे यांना काय नसतात, जॉज प्रेझेंट नसतात, जबडा प्रेझेंट नसतो. इट इन्क्लूड्स, मग यांच्यामध्ये कोण येतात, वन क्लास ऑफ लिव्हिंग व्हर्टिब्रेट, दॅट इज सायक्लोस्टोमॅटा. म्हणजे या हा जो अज्ञातोस्टोमॅटा ही डिव्हिजन, या डिव्हिजनमध्ये फर्स्ट सायक्लोस्टोमॅटा हा व्हर्टिब्रेट चा डिव्हिजन आपल्याला म्हणजेच यांच्यामध्ये पाहण्यात भेटते. तर इट इन्क्लूड्स, यांच्यामध्ये येते सायक्लोस्टोमॅटा ही फर्स्ट डिव्हिजन ऑफ लिव्हिंग व्हर्टिब्रेट, दॅट इज सायक्लोस्टोमॅटा. सो क्लास फर्स्ट वी सी सायक्लोस्टोमॅटा. दिस सायक्लोस मीन्स सर्क्युलर अँड स्टोमा मीन्स माउथ. म्हणजे हे जे सायक्लोस्टोमॅटा या क्लासमध्ये जे ॲनिमल्स येतात हे कसे असतात, त्यांचं जे माउथ आहे सर्क्युलर टाईपचं असतं. म्हणजे सायक्लोस्टोमॅटा याच्यामध्ये कसे ॲनिमल्स येतात, सर्क्युलर माउथचे. म्हणजे फर्स्ट क्लास आपण अज्ञातोस्टोमॅटामध्ये पाहणार आहोत तो सायक्लोस्टोमॅटा. फॉर एक्झाम्पल पेट्रोमायझन, इट ऑल्सो कॉल्ड ॲज लॅम्प्रे, म्हणजे सर्पाकृती मासा असतो, सापासारखा मासा असतो. या म्हणजेच ईल लाईक फिश असतं, दिसत असतो. तर पहा, म्हणजेच हे जे ॲनिमल्स आहेत हे प्राण्यांचे जे ब्लड आहे हे ब्लड काय करतात, सक करतात व आणखी काय करतात त्याच्याचबरोबर दुसऱ्यांच्या बॉडीवरती ब्लड शोषण करून हे काय करतात, जगत असतात. म्हणून त्यांना पेट्रोमायझन असं ओळखलं जातं. और लॅम्प्रे सर्पाकृती मासा. म्हणजेच फर्स्ट आपण काय पाहतो, डिव्हिजन अज्ञातोस्टोमॅटा. दिस टाईप ऑफ डिव्हिजन इन्क्लूड मोस्ट प्रिमिटिव्ह और लोवेस्ट व्हर्टिब्रेट, म्हणजे सर्वात कमी हे व्हर्टिब्रेट याच्यामध्ये सापडतात. दिज आर विदाऊट जॉज, त्यांना जॉज प्रेझेंट नसतात. इट इन्क्लूड्स वन क्लास ऑफ लिव्हिंग व्हर्टिब्रेट, दॅट इज सायक्लोस्टोमॅटा. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट क्लास आहे सायक्लोस्टोमॅटा. दिस सायक्लोस मीन्स सर्क्युलर अँड स्टोमा मीन्स माउथ. फॉर एक्झाम्पल पेट्रोमायझन. जर हा ॲनिमल्स आपल्याला पाहायचा असेल तर पेट्रोमायझन, सी लॅम्प्रे और पेट्रोमायझन. म्हणजे डिटेल ऑफ माउथ, म्हणजे पूर्ण त्यांचं माउथ कसं दिसते तर सर्क्युलर माउथ. सो इट कॉल्ड ॲज सायक्लोस्टोमॅटा. सायक्लोस मीन्स सर्क्युलर अँड स्टोमा मीन्स माउथ. म्हणजे हे जे पेट्रोमायझन आहेत हे पेट्रोमायझन एक्झॅक्टली कसे असतात, सर्क्युलर माउथ, सर्क्युलर टाईपचं माउथ यांचं असतं. तर फॉर एक्झाम्पल पेट्रोमायझन. सी दिस इज द पिक्चर ऑफ सी लॅम्प्रे अँड डिटेल माउथ स्ट्रक्चर ऑफ दिस पेट्रोमायझन. सो नेक्स्ट कॅरेक्टर ऑफ दिस अज्ञातोस्टोमॅटा. दिस सायक्लोस्टोम्स आर जॉ लाईक. म्हणजे फर्स्ट क्लास अज्ञातोस्टोमॅटामध्ये फर्स्ट आहे तो सायक्लोस्टोमॅटा. दिस सायक्लोस्टोम्स आर जॉलेस अँड ईल लाईक ॲनिमल्स. म्हणजे ईल फिशसारखे हे ॲनिमल्स आपल्याला पाहायला भेटतात आणि जॉलेस असतात, त्यांना जॉ प्रेझेंट नसतो, जबडा. त्याच्यानंतर फोर्थ नंबर कॅरेक्टर्स. दिस ॲनिमल्स स्किन इज सॉफ्ट, स्मूथ अँड कंटेनिंग युनिसेल्युलर म्युकस ग्लँड्स बट देअर इज नो स्केल्स. म्हणजे यांच्या बॉडीवरती काय असतात
तर युनिसेल्युलर म्युकस ग्लँड्स असतात. दीज ॲनिमल स्किन इज सॉफ्ट. जर ॲनिमलची स्किन पाहिली तर एकदम सॉफ्ट मऊ असते. स्मूथ कंटेनिंग युनिसेल्युलर म्युकस ग्लँड्स. ज्या म्युकस ग्लँड असतात त्या युनिसेल्युलर सिंगल असतात, एक पेशी असतात. म्युकस ग्लँड्स यांचं जे फंक्शन आहे, म्युकस गिव्स प्रोटेक्शन टू दी इपिथेलियल सेल्स अँड विच आर प्रेझेंट इन डायजेस्टिव्ह अँड युरिनरी ट्रॅक. म्हणजे ज्या म्युकस ग्लँड असतात हे प्रोटेक्टिव्ह फंक्शन असतं हे इपिथेलियल सेल्सवरती अबाव दी लेअर ऑफ स्किन असते, म्हणजेच पूर्णपणे प्रोटेक्शन करण्याचं काम ह्या म्युकस ग्लँड करत असतात. विच आर प्रेझेंट रेस्पिरेटरी अँड डायजेस्टिव्ह युरिनरी ट्रॅक्ट. आणि ह्या कुठे प्रेझेंट असतात तर डायजेस्टिव्ह आणि युरिनरी ट्रॅक्ट या दोन्हींच्या पार्टवरती या प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे एक्झॅक्टली बट देर इज नो स्केल्स. या ॲनिमलच्या बॉडीवरती म्युकस ग्लँड जरी प्रेझेंट असतील प्रोटेक्शनसाठी, परंतु स्केल्स नसतात. लाईक फिशमध्ये जसे स्केल्स असतात तसे स्केल्स याच्यामध्ये प्रेझेंट नसतात. त्याच्यानंतर 5th नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं, दिस ॲनिमल बॉडी मेडियन फिन्स आर प्रेझेंट. म्हणजे यांच्या फिन्स म्हणजे पर. तर जर आपण फिश पाहिला असेल तर त्या फिशवरती काय असतात फिन्स प्रेझेंट असतात पर. दीज ॲनिमल्स हॅव मेडियन फिन्स आर प्रेझेंट बट पेअर्ड फिन्स आर ॲबसेंट. म्हणजे मेडियन प्लेनवरती जे फिन्स असतात ते फिन्स प्रेझेंट असतात आणि जे पेअर्ड फिन्स हे सेंटर लाईनवरती प्रेझेंट असतात हे कसे असतात ॲबसेंट असतात. हे जे फिन्स आहेत हे फिन्स काय करतात मेंटेन इन पोझिशन ऑफ मूव स्टीर ऑर स्टॉप. म्हणजे हे जे फिन्स आहेत हे फिन्स एक्झॅक्ट त्या फिशला मुव्हिंग करण्यासाठी हेल्पफुल असतात किंवा स्टीर करण्यासाठी किंवा स्टॉप करण्यासाठी हे काय असतात हेल्पफुल असतात फिन्सचा उपयोग. म्हणजेच हे जे लॅम्प्रे हा जो फिश आहे यांचे जे एक्झॅक्ट मेडियन फिन्स यांच्या मध्ये पाहायला भेटतात, मेडियन प्लेनवरती पाहायला भेटतात ते प्रेझेंट असतात. आणि जे पेअर्ड फिन असतात सेंटर लाईनवरती ते ॲबसेंट असतात. त्याच्यानंतर 6 नंबर कॅरेक्टर सांगितले बा, दे आर एक्टोपॅरासाइट अँड बॉडी हॅव सर्क्युलर माउथ विदाउट जॉज. म्हणजे हे जर ॲनिमल्स पाहिले तर हे एक्टोपॅरासाइट असतात. पॅरासाइट म्हणजे परजीवी. दे लिव्ह ऑन दी अदर बॉडी. म्हणजे दुसऱ्या बॉडीवरती राहतात, बॉडीच्या वरती राहतात, त्यांना म्हटलं जातं एक्टोपॅरासाइट. अँड बॉडी हॅव सर्क्युलर माउथ विदाउट जॉज. त्यांच्या माउथ जर पाहिलं तर आपण सर्क्युलर असतं आणि जॉज प्रेझेंट नसतात. इन दी स्टमक लॅक ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. जे डायजेस्टिव्ह पार्ट आहे तर डायजेस्टिव्ह सिस्टीम कमी प्रमाणात असते. रेस्पिरेशन वॉकर्स बाय 6 to 15 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स. म्हणजे जे गिल स्लिट्स असतात अबाव दी कवर ऑफ गिल्स त्याला काय म्हटलं जातं गिल स्लिट्स. हेल्पफुल फॉर दी टू रिमूव्ह वॉटर फ्रॉम दी बॉडी इज कॉल्ड गिल स्लिट्स. तर हे गिल स्लिट्स 16 to 15 असतात फॉर दी पर्पज ऑफ रेस्पिरेशन टू गॅसियस एक्सचेंज. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलं का 9 नंबरचं, हर्ट इज टू चेंबर्ड, वन इज ऑरिकल अँड वन इज व्हेंट्रिकल. जर आपण डिटेल स्ट्रक्चर पाहिलं तर हर्ट हे 4 चेंबरने बनलेलं असतं. हर्ट 4 चेंबरने बनलेलं असतं. फर्स्ट वरच्या साईडला इन अप्पर साईड लेफ्ट अँड राईट ऑरिकल्स आर प्रेझेंट अँड इन दी लोअर साईड लेफ्ट अँड राईट व्हेंट्रिकल्स आर प्रेझेंट. सो heart is made up of 4 chamber. In this animal of the cyclostomata, these animal are 2 chambered, one is auricle and one is ventricle. म्हणजे एक राईट साईडचं किंवा लेफ्ट साईडचं ऑरिकल आणि व्हेंट्रिकल प्रेझेंट असतं. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं इन द हार्ट इज मेड अप ऑफ 4 चेंबर. अपर 2 चेंबर्स कॉल्ड ॲज लेफ्ट अँड राईट ऑरिकल अँड लोअर 2 चेंबर्स आर कॉल्ड ॲज लेफ्ट अँड राईट व्हेंट्रिकल. सो दिस ॲनिमल हार्ट इज 2 चेंबर्ड अँड वन इज ऑरिकल अँड वन इज व्हेंट्रिकल. देन गोनड इज सिंगल. गोनड मीन्स सेक्स ऑर्गन इज सिंगल अँड लार्ज अँड विदाऊट गोनोडक्ट. हे विदाऊट गोनोडक्टचे असतात. म्हणजेच लिडिंग फ्रॉम गोनड टू एक्सटेन्शन थ्रू विच गॅमेट्स पास. म्हणजे जे लार्ज अँड विदाऊट गोनोडक्ट हे काय काम करतात लिडिंग टू गोनड्स टू एक्सप्रेशन थ्रू विच गॅमेट्स पास करण्यासाठी हे गोनोडक्ट प्रेझेंट असतात. परंतु या ॲनिमलचे जे गोनड्स आहेत त्या गोनड्समध्ये गोनोडक्ट ॲबसेंट असतात. 11 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं, These animals are called as anadromous because it migrate for spawning to fresh water from their marine habitat. म्हणजे हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्सला ॲनाड्रॉमस म्हणून ओळखलं जातं. परंतु काही कारणांमुळे बिकॉज का सांगितलं इट मायग्रेट फॉर स्पॉविंग टू फ्रेश वॉटर फॉर देअर मरीन हॅबिटॅट. म्हणजे स्पॉविंग करण्यासाठी म्हणजे रिलीज ऑर एग डिपॉझिट करण्यासाठी हे फ्रेश वॉटरमध्ये काय होतात मूव्ह होतात फ्रॉम देअर मरीन हॅबिटॅट. म्हणजे सी वॉटरमधून ते फ्रेश वॉटरमध्ये जातात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं ॲनाड्रॉमस. म्हणजे रिव्हर्स फ्रॉम म्हणजे सी टू रिव्हर्स. दिस ॲनिमल्स मूव्ह सी टू रिव्हर. म्हणजे दिस ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज ॲनाड्रॉमस म्हणून ओळखलं जातं कारण इट मायग्रेट फॉर स्पॉविंग
for the purpose of egg laying to fresh water from their marine habitat. Then last number characteristics in this, after the spawning they will air within the few days, काही दिवसांसाठी ते एअर्समध्ये राहू शकतात, हवेमध्ये. देन लार्वी मेटामॉर्फिस, जे लार्वीची काय होते, आफ्टर दी बर्थ ऑफ दी लार्वीज आर मेटामॉर्फिस मीन्स ग्रोथ ऑफ दी लार्वी, त्यांची चेंजेस होतात अँड मायग्रेट टू ओशियन, पुन्हा ती डायरेक्टली एअरमधून ओशियन महासागरामध्ये काय होते, मायग्रेट होते. these all are the characteristics of the subphylum in Chordata. Third subphylum, that is Vertebrata. First completed class is the Gnatostomata. Then next is the Gnatostomata division. As first division we completed, that is Gnatostomata. Then second division, that is division of Gnatostomata. It divided into two separate classes, two super classes. दोन सुपर क्लासेसमध्ये याचं डिव्हिजन होते. फर्स्ट सुपर क्लास आहे तो पायसेस आणि सेकंड क्लास आहे तो टेट्रापोडा. सो फर्स्ट वी सी सुपर क्लास पायसेस. दिस पायसेस होल बॉडी ऑफ द फिश इज कवर्ड विथ टफ स्केली स्किन. म्हणजे यामध्ये जे ॲनिमल्स आहेत, जे फिश येतात, यांची होल बॉडी विथ टफ स्केली स्किनने काय केलेली असते, कवर्ड केलेली असते. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहू तर हे जे सुपर क्लास पायसेस, या सुपर क्लास पायसेसमध्ये जे ॲनिमल्स येतात यांची पूर्णपणे बॉडी ही कशाने कवर्ड केलेली असते, तर स्केल्स किंवा स्किनने कवर्ड केलेली असते. लाईक स्कॉलिओडॉन, देन ॲनॉक्सिप्रिस्टिस, देन कटला, देन एक्झोसिटस फ्लाइंग फिश अँड हिपोकॅम्पस सी हॉर्स, असे जे फिशेस आहेत, हे फिशेस आपल्याला सेकंड डिव्हिजन आहे सुपर क्लास व्हर्टिब्रेटा कॉर्डेटाचा, त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. तर फर्स्ट आपण सुपर क्लास स्पायसेस पाहणार आहोत. तर हा जो सुपर क्लास स्पायसेस हा फर्स्ट सुपर क्लास आहे gnatostomata तर दे आर ॲक्वॅटिक ॲनिमल. हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्स पाण्यामध्ये सापडतात, परंतु दिस ॲनिमल्स आर पॉयक्युलोथर्मिक. यांना पॉयक्युलोथर्मिक ओळखलं जातं. म्हणजेच त्यांची हे जे ॲनिमल्स आहेत हे चेंज देअर बॉडी टेम्परेचर अकॉर्डिंग टू सराउंडिंग टेम्परेचर. म्हणजे जसं सराउंडिंगला त्यांच्या भोवताली जसं टेम्परेचर असेल तसं ते टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर चेंज करतात, म्हणून त्यांना म्हटलं जातं पॉयक्युलोथर्मिक मीन्स हॉट. सो दोज ॲनिमल चेंज देअर बॉडी टेम्परेचर सराउंडिंग टेम्परेचर लाईक सराउंडिंग टेम्परेचर. म्हणजे काही ॲनिमल्स जास्त प्रमाणात हीट असेल तर स्वतःच्या बॉडीचं टेम्परेचर पण जास्त वाढवतात, कमी प्रमाणात हीट असेल तर स्वतःच्या बॉडीचं टेम्परेचर पण तसंच ठेवतात. अशा ॲनिमल्सला म्हटलं जातं पॉयक्युलोथर्मिक. देन ते लोकोमोट विथ द हेल्प ऑफ बॉडी मसल्स अँड फिन्स. म्हणजे त्यांच्या बॉडीवरती जे मसल्स असतात, स्नायू, अँड फिन्स म्हणजे जे पर्स असतात, त्यांच्या पर आणि मसल्स यांच्या सहाय्याने काय करतात, ते लोकोमोशन करतात. दे मूव वन प्लेस टू अनदर प्लेस. त्याच्यानंतर फोर्थ नंबर कॅरेक्टर सांगितले एक्झोस्केलेटन प्रेझेंट डर्मल स्केल्स. म्हणजे जे एक्झोस्केलेटन आणि एंडोस्केलेटन असे दोन पार्ट येतात. एक्झो मीन्स आउटसाईड आणि एंडो मीन्स इनसाईड. एक्झोस्केलेटन म्हणजे पूर्ण बाहेरच्या साईडचं जे स्केलेटन असतं त्याच्यावरती स्केल्स प्रेझेंट असतात. जर आपण फिश पाहिले असतील तर त्याला खवले म्हटलं जातं, स्केल्स. अशी स्केल्स त्या फिशच्या बॉडीवरती प्रेझेंट असतात. अँड इन एंडोस्केलेटन आतल्या साईड्सला काय असतात, आयदर कार्टिलेजिनस. जी आतली साईड ती कशी असते, कार्टिलेजिनस. म्हणजे स्मूथ इलॅस्टिक टिश्यू प्रोटेक्ट द एंड ऑफ द लॉंग बोन अँड जॉईंट्स. म्हणजे स्मूथ इलॅस्टिक टिश्यू असतात, म्हणजे कार्टिलेजिनस म्हणजे पूर्णपणे त्या बोन्सला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतात. आतल्या साईडचे जे बोन्स असतात त्याला कार्टिलेजिनस म्हटलं जातं. म्हणजे हवा पाणी जाण्याला विरोध होईल अशी ती कार्टिलेजिनस असतात. त्याच्यानंतर हे जे ॲनिमल्स आहेत, बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज स्ट्रीमलाईन अँड बोट शेप. म्हणजे जर आपण हे फिशेस पाहिले तर स्ट्रीमलाईन लाईक बर्डची बॉडी कशी असते, जर पूर्ण आपण पाहिली निमुळत्या आकाराची त्याला स्ट्रीमलाईन म्हटलं जातं. मधले फुगीर आणि दोन कडेला टोकदार त्याला स्ट्रीमलाईन बॉडी म्हटलं जातं. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज स्ट्रीमलाईन अँड बोट शेप लाईक बोट. जहाजासारखे त्यांच्या बॉडीचा शेप असतो. त्याच्यानंतर हर्ट प्रेझेंट इन व्हेंट्रल साईड अँड टू चेंबर. जे हर्ट आहे हे व्हेंट्रल म्हणजे आतल्या साईड्सला प्रेझेंट असतं. ते नेक्स्ट हे टू चेंबरने बनलेलं असतं. अँड इट ऑलवेज शो प्रेझेन्स ऑफ डिऑक्सिजनेटेड ब्लड. त्या हर्ट्समध्ये टू चेंबरने हर्ट्स बनलं हे व्हेंट्रल साईडला प्रेझेंट आहे, परंतु त्या हर्ट्समध्ये जे ब्लड आहे ते डिऑक्सिजनेटेड आहे. डिऑक्सिजनेटेड म्हणजे विना ऑक्सिजन, विदाऊट ऑक्सिजनचं जे ब्लड असतं त्याला डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हटलं जातं. त्याच्यानंतर 7 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स या सुपर क्लास स्पायसेसमध्ये सांगितलेलं आहे. दिस फिश हॅव वेल डेव्हलप्ड ब्रेन विथ लार्ज ऑलफॅक्टरी लोब्स. आता ब्रेनमध्ये ऑलफॅक्टरी लोब्स असतात पहा, वेल डेव्हलप म्हणजे पूर्णपणे त्या ब्रेनची, या ॲनिमलमध्ये जे ब्रेन आहे त्याची पूर्ण ग्रोथ झालेली असते. आणि ते विथ हॅव लार्ज ऑलफॅक्टरी लोब्स मीन्स दे ऑलफॅक्टरी लोब मीन्स
मीन्स व्हॉट दे प्रेझेंट एंडिंग दी ऑल्फॅक्टरी नर्व्स. ब्रेनमध्ये ज्या ऑल्फॅक्टरी नर्व्ज असतात त्या ऑल्फॅक्टरी नर्वच्या एंडिंगला हे ऑल्फॅक्टरी लोब्स आपल्याला पाहायला भेटतात. तर फॉर द फंक्शन ऑफ दिस ऑल्फॅक्टरी लोब फॉर सेन्स ऑफ स्मेल, म्हणजे जो डॉग फिश असतं त्या डॉग फिशमध्ये ऑल्फॅक्टरी लोब्स आपल्याला एंडिंग ऑफ दी ऑल्फॅक्टरी नर्व्स तिथं पाहायला भेटतात. फॉर एक्झाम्पल डॉग फिश, दिस ऑल्फॅक्टरी लोब्स आर फंक्शन लाईक सेन्सेस ऑफ स्मेलचं सेन्स करण्यासाठी. देन दिस ऑल्फॅक्टरी नर्व्स आर लोकेटेड इन हेडमध्ये असतात. इट कंटेन सेन्सरी डाटा टू दी ब्रेन, म्हणजे जे नर्व्स आहेत या नर्व काय करतात, सेन्सेशन करण्याचं काम करत असतात. म्हणजेच ह्या ॲनिमलचा ब्रेन हा वेल डेव्हलप असतो विथ लार्ज ऑल्फॅक्टरी लोब for the purpose of sense of smell. Then last characteristics of this class, superclass Pisces, that is sexes are separate, means male and female sex are separate in body. Most fishes are oviparous and some are viviparous. Oviparous means egg laying and viviparous म्हणजे जे ॲनिमल्स एग लेईंग करत नाही त्यांना काय म्हटलं जातं, नॉट एग लेड ॲनिमल्स कॉल्ड ॲज viviparous. डेव्हलपिंग यंग ॲनिमल इनसाइड मदर अँड ॲनिमल ले एग्स कॉल्ड ॲज oviparous. तर पहा इट डिव्हायडेड इंटू 2 क्लासेस. हा सुपर क्लास स्पायसेस हा सुद्धा 2 क्लासेसमध्ये डिव्हाइड झालेला असतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितलेत कॉन्ट्रिक्टाईस आणि दोन क्लासेसमध्ये हा डिव्हाइड झालेला आहे. फर्स्ट क्लास आहे तो कॉन्ट्रिक्टाईस अँड सेकंड आहे तो ऑस्टिकसाइट. आपण काय पाहतो, सब फायलम व्हर्टिब्रेटामध्ये फर्स्ट डिव्हिजन कंप्लीट केली अग्न्यातोस्टॉमेटा. सेकंड डिव्हिजन वी सी दॅट इज gnatostomata. In this gnatostomata we see first class, that is superclass Pisces. So this superclass Pisces is also divided into 2 classes, that is next chondrichthyes and next one is the osteichthyes. So first class we see chondrichthyes. This class chondrichthyes, this chondric means cartilage आणि ichthyes means फिश, म्हणजे कार्टिलेजिनस फिशेस असतात. कसे असतात, त्यांनाच बोनी फिशेस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. फॉर एक्झाम्पल डॉग फिश. हे जे डॉग फिश आहेत हे डॉग फिश एक्झॅक्ट कसे असतात, यांना डॉग फिश म्हणून का ओळखलं जातं, हे जे फिश ट्रॅव्हल्स करतात जस्ट लाईक डॉगसारखे फीड्स करतात आणि दे फीड्स ऑन दी पॅक्स ऑफ दी डॉग, म्हणजे डॉगचे जे पॅक्स असतात फिडिंगचे त्यांच्यावरती हे काय करतात, फिडिंग करत असतात, म्हणून त्यांना स्कॉलियोडॉनला डॉग फिश म्हणून ओळखलं जातं. त्याच्याचबरोबर ट्रायगॉन इट ऑल्सो कॉल्ड एज स्टिंगरे. दिस स्टेम फ्रॉम देअर हॅबिट फिडिंग इन दी पॅक्स इन हंड्रेड्स ऑफ थाउजंड, म्हणजे हे यांना स्टिंग्स प्रेझेंट असतात. हे स्टिंगने बायटिंगसुद्धा करू शकतात, म्हणजे जसं की हनीबीला काय असतं स्टिंग प्रेझेंट असते ती बायटिंग करत असते, तसं या ट्रायगॉन या ॲनिमल्सवरती या फिशवरती सुद्धा स्टिंग प्रेझेंट असते. आणि ती कशासाठी हेल्पफुल असते, तो फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्शन. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक रे हा एक सुद्धा फिश आपल्याला क्लास कॉन्ट्रिक्टाईसमध्ये पाहायला भेटतो. हे जे इलेक्ट्रिक रे एक्झॅक्टली हे काय करतात, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करतात बाय सम स्पेसीज ऑफ फिशेस, म्हणजे काही पेशीज काय करतात इलेक्ट्रिक करंट पास करत असतात. तर फाउंड इन वॉर्म टेम्परेचर, जे म्हणजे एकदम गरम जिथं हवामान असतं टेम्परेचर तिथं ते सापडतात. बॉटम ड्वेलर्स एक्झॅक्ट बॉटमला पाहायला भेटतात. इट फीड्स ऑन फिशेस ऑफ इनव्हर्टिब्रेट, जे इनव्हर्टिब्रेट असतात म्हणजेच त्यांना व्हर्टिब्रेट कॉलम प्रेझेंट नसतो अशा फिशेसमध्ये आपल्याला त्या फिशेसवरती हे फीड्स म्हणजेच अवलंबून असतात फॉर दी पर्पज ऑफ फूड. तर आपण याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स पाहू. क्लास कॉन्ट्रिक्टाईसमध्ये फर्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, म्हणजे आपण ह्या जे ॲनिमल्स आहेत ट्रायगॉन स्टिंग रे, देन स्कॉलियोडॉन कॉल डॉग फिश आणि इलेक्ट्रिक रे, हे जे सर्व ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमलचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहू का. इन दिस टाईप ऑफ क्लास इन्क्लूड दोज ॲनिमल इन विच एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनस, म्हणजे इंटरनली ते कसे असतात कार्टिलेजिनस, म्हणजे कसे असतात डायरेक्टली बोनी फिशेस म्हटलं जातं. बोन्स कार्टिलेजिनस म्हणजे काय, स्मूथ अँड इलॅस्टिक टिश्यू टू प्रोटेक्ट दी एंड ऑफ दी लॉंग बोन अँड जॉईंट्स, म्हणजे लॉंग बोन अँड जॉईंट्स जे असतात सांधे त्यांना पूर्णपणे प्रोटेक्ट करण्याचं काम हे इलॅस्टिक टिश्यू करत असतात. म्हणजेच जर आपण हा फर्स्ट क्लास पाहतो तो सुपर क्लास स्पायसेसमधला फर्स्ट क्लास पाहतो तो कॉन्ट्रिक्टाईस. याच्यामधले जे ॲनिमल्स फिशेस असतात दिस टाईप ऑफ क्लास इन्क्लूड दोज ॲनिमल विच एंडोस्केलेटन, म्हणजे त्यांची जी बॉडी आतल्या साईडची कार्टिलेजिनस कशी असते कार्टिलेजिनस असते. देन सेकंड दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन, म्हणजे हे सी वॉटरमध्ये सापडतात. थर्ड कॅरेक्टर एंडोस्केलेटन इज फॉर्म बाय प्लॅकॉइड स्केल्स, टीथ मॉडिफाईड विथ प्लॅकॉइड स्केल्स, म्हणजे जे एंडोस्केलेटन आहे आतल्या साईडने इट फॉर्म अ प्लॅकॉइड स्केल्स, म्हणजे जे स्केल्स असतात ते स्केल्स कसे असतात प्लॅकॉइड मीन्स एकदम
टायनी एकदम स्मॉल्स असतात आणि टफ असतात, हार्ड असतात. देन टीथ मॉडिफाईड विथ प्लॅकॉइड स्केल. जे टीथ आहेत हे टीथचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालेलं असतं तर प्लॅकॉइड स्केलमध्ये. टीथ चेंजेस प्लॅकॉइड स्केलमध्ये झालेले असतात. त्याच्यानंतर दिस फिश हॅव सिंगल डॉर्सल फिन. यांना एकच डॉर्सल फिन असतो. 2 पेअर्स ऑफ लॅटरल फिन्स दॅट इज पेक्टोरल अँड पेल्विक. म्हणजे पेक्टोरल अँड पेल्विक मिडल आणि सेंट्रलला प्रेझेंट असतात. दिस फिश हॅव सिंगल डॉर्सल फिन. डॉर्सल साईडला एकच सिंगल फिन असतो, परंतु 2 पेअर्स ऑफ लॅटरल फिन्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. देन 5 to 7 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स आर प्रेझेंट अँड इट कवर्ड बाय ऑपरक्युलम. आता जे गिल्स आहेत रेस्पिरेशनसाठी हे हेल्पफुल असतात. तर हे 5 to 7 गिल स्लिट्स असतात. गिल स्लिट्स अबाव दी कवरिंग ऑफ गिल्स. ते किती असतात 5 to 7 असतात. आणि इट हेल्पफुल फॉर दी रिमूव्ह वॉटर फ्रॉम दी फिश. इट कवर्ड बाय ऑपरक्युलम. ऑपरक्युलमने कवर्ड केलेले असते. सो व्हॉट इज मीन बाय ऑपरक्युलम? ऑपरक्युलम इट इज अन सेरीज ऑफ बोन्स फाउंड इन अ बोनी फिश. जे फिश फक्त हाडांनी बनलेले असतात, बोनी फिश, आणि इट सपोर्ट अँड प्रोटेक्टिव्ह कवरिंग फॉर दी गिल्स. म्हणजे पूर्णपणे त्या गिल्सला सपोर्ट आणि प्रोटेक्ट करण्याचं काम हे करत असतात. तर अशा फिशला काय म्हटलं म्हणजे अशा बोनी जे फिश असतात त्यांना काय असतात ओपरक्युलम प्रेझेंट असतात. म्हणजे 5 to 7 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स आर प्रेझेंट अँड इट कवर्ड बाय ऑपरक्युलम. ते कशाने कवर्ड केलेले असतात तर ऑपरक्युलमने. त्याच्यामध्ये ऑपरक्युलम म्हणजे सेरीज ऑफ बोन्स फाउंड इन दी बोनी फिश अँड इट सपोर्ट अँड प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फॉर दी गिल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलं आहे 6 नंबर कॅरेक्टर. एअर ब्लॅडर इज ॲबसेंट हेन्स दिस फिश नीड टू स्विम कॉन्स्टंटली. एअर ब्लॅडर म्हणजे एअर फिल्ड स्लॅक. जी सॅक म्हणजे पूर्णपणे हे कशासाठी हेल्पफुल असते फॉर दी पर्पज ऑफ रेस्पिरेशन. ही त्याच्यामध्ये एअर भरलेला असतो. ही सॅक त्यांच्यामध्ये ॲबसेंट असते. म्हणजे एअर फिल्ड सॅक इज ॲबसेंट हेन्स दिस फिश नीड टू स्विम कॉन्स्टंटली. जर एअरच भेटत नसेल तर यांना कशाची गरज असते? यांनी स्विमिंग कसं करायचं एकदम कॉन्स्टंटली म्हणजेच एकदम स्थिर ते काय करत असतात स्विमिंग करत असतात पाण्यामध्ये. त्याच्यानंतर 7 नंबरचं कॅरेक्टर सांगितले दीज आर प्रेडिटरी फिशेस बिकॉज सम देम हॅव इलेक्ट्रिक ऑर्गन. म्हणजे हे कसे असतात प्रिडेटरी असतात, भक्षक सारखे असतात. कसे असतात भक्षक म्हणजे दुसऱ्याच्या बॉडीवरती हे काय करत असतात तर फीडिंग करत असतात. बिकॉज सम हॅव इलेक्ट्रिक ऑर्गन्स. काहीमध्ये काय असतात इलेक्ट्रिक ऑर्गन्स. ते काय करतात इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करतात बाय सम ऑफ फिशेस. म्हणजे लाईक करंट सारखाच इलेक्ट्रिक करंट ते प्रोड्यूस करतात. फॉर एक्झाम्पल टॉर्पेडो इलेक्ट्रिक रे त्यालाच म्हटलं जातं. टॉर्पेडो ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक रे. याला इलेक्ट्रिक ऑर्गन्स प्रेझेंट असतात आणि ते इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करतात. अँड सम ऑफ देम हॅव पॉयझनस स्टिंग. त्यांना स्टिंग रे म्हटलं जातं. ट्रायगॉन इट कॉल्ड ट्रायगॉन म्हणजे स्टिंग रे त्या ॲनिमलचं आणि त्या फिशचं नाव आहे. तर यांच्यामध्ये पॉयझन स्टिंग प्रेझेंट असते. ही स्टिंग बायटिंगसाठी ती प्रिडेटर म्हणून काय करते काम करते. जेव्हा एखाद्या होस्टच्या बॉडीवरती हे प्रिडेटर बसतात तेव्हा काय करतात ते स्टिंग करतात किंवा इलेक्ट्रिक ऑर्गनने इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करतात आणि फीडिंग करत असतात. त्याच्यानंतर 8 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक फर्टिलायझेशन इज इंटरनल मेनी ऑफ देम आर विविपॅरस. जे फर्टिलायझेशन ही प्रोसेस हे बॉडीच्या आतमध्ये होते म्हणून इंटरनल म्हटलं आहे. मेनी ऑफ देम आर ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस म्हणजे कशा असतात ते एग लेईंग असतात. दे ले एग. म्हणजेच हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे कॅरेक्टरिस्टिक सुपर क्लास स्पायसेस याच्यामध्ये आपण पाहिलेले आहेत. तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्लास पाहणार आहोत तो ऑस्टिक्टाईस. ऑस्टिक्टाईस हा सुपर क्लास स्पायसेस याच्यामधला सेकंड क्लास आहे. सब क्लास दॅट इज क्लास ऑस्टिक्टाईस. दिस ऑस्टिओन मीन्स बोन अँड इक्थाईस मीन्स फिश. म्हणजे ऑस्टिओन मीन्स बोन अँड इक्थाईस मीन्स फिश. म्हणजेच हे फिश कशा असतात तर बोनी फिशेस असतात. कशा असतात बोनी फिशेस. म्हणजे क्लास ऑस्टिक्टाईस ऑस्टिओन मीन्स बोन अँड इक्थाईस मीन्स फिश. म्हणजे एक्झॅक्टली यांना बोनी फिशेस म्हणून ओळखलं जातं. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल बॉम्बे डक सांगितलं आहे. त्याच्यानंतर लंग फिशेस सांगितलं आहे. एक्झोसिटस म्हणजेच फ्लाइंग फिश. तर याच्यामध्ये हे एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजेत. क्लास ऑस्टिक्टाईसमध्ये आपण ऑस्टिओन म्हणजेच बोनी फिश, इक्थाईस मीन्स फिश. तर एक्झाम्पल याच्यामध्ये बॉम्बे डक पाहणार आहोत, लंग फिश आणि एक्झोसिटस म्हणजे फ्लाइंग फिश. तर त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आपण
पाहू. इट इन्क्लूड्स फिश लाईक विच हॅज बोनी एंडोस्केलेटन प्रेझेंट, म्हणजे आतल्या साईडने पूर्णपणे बोन्स प्रेझेंट असतात या ऑस्टिक थाईसमध्ये. ऑस्टिक मीन्स नावावरूनच आपल्याला समजते बोनी फिशेस, म्हणजेच इट इन्क्लूड्स फिश लाईक विच हॅज बोनी एंडोस्केलेटन प्रेझेंट. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक सांगितले, दे आर ॲक्वॅटिक प्रेझेंट इन बोथ फ्रेश अँड मरीन वॉटर. हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्स कसे असतात, ॲक्वॅटिक असतात, पाण्यामध्ये राहतात, पण कोणत्या फ्रेश आणि मरीन सी वॉटरमध्ये राहतात आणि त्याच्याचबरोबर डायरेक्टली रिव्हरमध्ये पॉन्डमध्ये याच्यामध्ये सापडतात. त्याच्यानंतर एंडोस्केलेटन हे कसं आहे, बोनी आहे. त्याच्यानंतर एक्झोस्केलेटन कसं असतं, फ्रॉम सायक्लॉइड अँड टिनॉइड स्केल. आता दोन टाईपचे स्केल्स त्यांच्या बॉडीवरती असतात, खवले. तर हे सायक्लॉइड म्हणजे एकदम स्मूथली राऊंडेड पोस्टेरियर एड्स, म्हणजे बाहेरच्या साईडनी हे कसे असतात, एक्झोस्केलेटन यांचं कसं आहे, स्मूथ आणि राऊंडेड असं स्ट्रक्चर असतं पोस्टेरियर एंड. आणि टिनॉइड म्हणजे रो ऑफ कॉम लाईक एक्सटेन्शन, म्हणजे जसं कंगवा असतो पहा, कंगव्याचे कसे रोज असतात सेम तसेच हे स्केल असतात, सेम त्याला म्हटलं जातं टिनॉइड स्केल्स. काय म्हटलं जातं, रो ऑफ कॉम लाईक एक्सटेन्शन. म्हणजे हे जे ऑस्टिक साईज याच्यामध्ये जे फिशेस येतात, ह्या फिशेसचे जे एक्झोस्केलेटन फॉर्म बाय सायक्लॉइड कसं असतं, सायक्लॉइड अँड टिनॉइड स्केल्सने बनलेलं असतं. सायक्लॉइड म्हणजे कसं स्मूथली राऊंडेड पोस्टेरियर एज अँड टिनॉइड मीन्स रो ऑफ कॉम लाईक एक्सटेन्शन. देन नेक्स्ट कॅरेक्टर इज द 4 पेअर ऑफ गिल स्लिट्स आर प्रेझेंट कवर्ड विथ ऑपरक्युलम. ऑपरक्युलम म्हणजे पुन्हा एकदा सांगते, सेरीज ऑफ बोन्स, एकदम बोनची सेरीज असते, बोनची लायनिंग असते फाउंड इन बोनी फिश. इट सपोर्ट अँड प्रोटेक्टिव्ह कवरिंग फॉर द गिल्स, म्हणजे त्या गिल्सला सपोर्ट अँड प्रोटेक्ट करण्याचं काम हे ऑपरक्युलम करत असतं. तर याच्यामध्ये काय आपण सांगतोय, 4 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स, म्हणजे गिल स्लिट्स ह्या अबाव दी गिल्स त्याच्यावरती प्रेझेंट असतात ऑस्टिक थाईस या फिशेसमध्ये. इट कवर्ड विथ ऑपरक्युलमने ती कवर्ड केलेली असते. त्याच्यानंतर एअर ब्लॅडर इज प्रेझेंट, एअर ब्लॅडर प्रेझेंट असतं, म्हणजे एअर फिल्ड सॅक आणि फिशेसमध्ये प्रेझेंट असते टू मेंटेन द बायन्सी. बायन्सी मीन्स टेंडन्सी ऑफ समथिंग दॅट फ्लोट इन वॉटर, म्हणजे जी वॉटरमध्ये फ्लोटिंगची जी टेंडन्सी, त्यांच्यामध्ये जी तीव्रता आहे ही पूर्णपणे मेंटेन ठेवण्याचं काम ही एअर ब्लॅडर करत असते. जर एअर ब्लॅडर जर ॲबसेंट असेल, त्यांना कॉन्स्टंटली स्विमिंग करावं लागतं, ते फ्लोटिंग करत म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात ते मूव्हिंग करत नाहीत. म्हणून हे जे फिश आहेत ऑस्टिक थाईस यांच्यामध्ये एअर ब्लॅडर प्रेझेंट असतं. कशासाठी, टू मेंटेन द बायन्सी टेंडन्सी ऑफ समथिंग दॅट फ्लोट इन वॉटर. देन लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस क्लास दॅट इज फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल अँड दे आर ओव्हिपॅरस. ते एग लेइंग असतात, म्हणजे फर्टिलायझेशन ही प्रोसेस ही बॉडीच्या बाहेर होत असते. तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स लाईक आपण पाहिले, स्कॉलिओडॉन असेल, त्याच्यानंतर ॲनॉक्सी प्रिस्टिस असेल, त्याच्यानंतर कटला असेल. इथं आपल्याला फिन्स वगैरे दिसत आहेत, पेक्टोरल फिन असेल, ऑपरक्युलम कुठं प्रेझेंट असतं, आय कुठं प्रेझेंट असतं, पेल्विक फिन कुठं प्रेझेंट असतात, व्हेंट्रल फिन कुठं प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर फ्लाइंग फिश हे एक्झोसिटस म्हणून आपण क्लास ऑस्टिक थाईसमध्ये पाहिलं पहा. त्याच्यानंतर हिप्पोकॅम्पस असेल, सी हॉर्स, अशा प्रकारचे फिशेस आपल्याला या क्लासेसमध्ये पाहायला भेटतात. सो टुडे वी डिस्कस इन दिस पॉईंट दॅट इज सब फायलम थर्ड 11 number phylum chordata, that is third subphylum, that is vertebrata. In the vertebrata first division we see Gnathostomata, then second division we see Gnathostomata. In this Gnathostomata first we see first superclass, that is Pisces, and in this superclass Pisces it divided into two subclasses, that is class Chondric thighs and class Ostic thighs. Then remaining part, that is second superclass of this Gnathostomata, that is Tetrapoda, we see in next lecture. So today we stop here.